हॅलो हॅलो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2116. आजची तारीख आहे 27 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे 11:30 वाजले. ओके. लिसन, आता काय झालं होतं, मी थोडी पहिली गोष्ट पूर्ण क्लिअर सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, उद्या आहे पिंटीचा वाढदिवस. ओके. तर यासाठी विशालने फोन केला होता, म्हणलं होतं की काही आहे का व्हिडिओ वगैरे समथिंग काहीतरी बनवायचं वगैरे. तर मी म्हणलं माझं काय असं काही कल्पना नाही म्हणलं की काही व्हिडिओ वगैरे बनवायचा बिकॉज ऑफ बादलच्या बर्थडेला असं काही झालं तर त्यामुळे. म्हणे आपलं बेस्ट फ्रेंड आहे म्हणे, बनवू म्हणे काही ना काहीतरी. सो सेट ओके ठीक आहे. सो जस्ट लाईक मी पिंडीचा व्हिडिओ बनवायला घेतला. तर आय जस्ट लाईक माझ्या डोक्यामध्ये पहिला थॉट असा झाला की पिंटीसाठी जे काही व्हिडिओ बनवायचं असेल, म्हणजे व्हॉइस ओव्हर वगैरे द्यायचे, काय द्यायचं, स्लाइड शो करायचे वगैरे वगैरे. तर पहिला मी असा हिशोब घेतला की जस्ट लाईक मी या वेळी बनवलं की समज जर पिंटी जेव्हा पण हा व्हिडिओ पाहतील तेव्हा त्याला काफी खुश, हॅपी. ओके. इट जस्ट लाईक म्हणजे असं की समथिंग लाईक दॅट की माझा असा मोटिव्ह असा होता की लाईफमध्ये जेव्हा पण काही स्ट्रेस वगैरे येईल तेव्हा समथिंग त्याला फोटोज जे अगोदर आपण जे एक्सपिरियन्स केलं त्या मोमेंटचे ते फोटो समजा त्यात आले तर इट वॉज गन रिअली अमेझिंग. तर माझा हा विचार होता. तर त्यामुळे मग मी स्लाइड शोज केलं, काही जुने पुराणे फोटोज वगैरे डाउनलोड केले जे मला काफी आवडले त्याचे वगैरे. ओके. खूप पुराणे फोटोज. आणि एक ट्रॅक डाउनलोड केला जो ट्रॅक म्युझिक बेटचा होता. कॉपीराइटेड आहे तो ट्रॅक. ऑब्विसली वी कॅन यूज इट. बट ते ट्रॅक इतका जबरदस्त होता की बहुतच मस्त. आणि समज जर आपण ऐकला तर बहुतच मस्त वाटते. ओके. फर्स्ट थिंग फर्स्ट. ओके. तर याच्यामध्ये मी जास्त काही काम काही केलं नाही, ना व्हॉइस ओव्हर, ना नथिंग कुछ भी नाही. सो या विशालने पण एक व्हिडिओ बनवला. त्याच्या व्हिडिओमध्ये नाही का मला म्हणजे त्याचा व्हिडिओ चांगला आहे असं नाही म्हणता येईल का त्याचा व्हिडिओ चांगला नाही. ऑब्विसली त्याचा व्हिडिओ चांगला आहे. ओके. बट जस्ट लाईक समज जर असं म्हणलं गेलं ना तर अजून पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहे ज्या इतक्या चांगल्या नाही आहे. बट इट इज नॉट दॅट थिंग. आय जस्ट लाईक त्यांनी समज जर ज्या पद्धतीने एक स्टोरी मांडण्याची प्रयत्न केला आहे, इट वॉज रिअली गुड. इट वॉज रिअली नाईस. ओके. इट जस्ट लाईक तुझ्या व्हिडिओपेक्षा तो पेक्षा चांगला आहे. जस्ट लाईक समज जर तू 10 लोकांना म्हणलं ना तर 8 लोक तेच म्हणतील का विशालचा व्हिडिओ चांगला आहे. ऑब्विसली येस. माझा व्हिडिओ का चांगला नाही आहे, येस, जस्ट लाईक त्याची थोडीशी कल्पना आहे. ओके. माझ्या व्हिडिओमध्ये खूप काही असं हे नाही आहे वगैरे. युजली तू असं नाही म्हणू शकत डूड. जस्ट लाईक तुझा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांना आवडला पाहिजे. दॅट्स द ओनली थिंग. ओके. तू जे काही करत आहे ते तू हे ना म्हणू शकत की माझे 2 लोकांना व्हिडिओ आवडते म्हणजे 8 लोकांना व्हिडिओ समजत नाही आणि त्यामुळे 2 लोकांना समजतो. त्यामुळे असं नाही आहे ना डूड. असं नाही आहे. या मॅक्सिमम पीपल नीड्स टू अंडरस्टँड दॅट फॅक्ट. ओके. येस. समज जर तुला या व्हिडिओला एकदम जबरदस्त आणि बेटर बनवायचं असेल तर व्हॉट वुड यू डू? काय केलं असतं काय तू? इट जस्ट लाईक मला असं वाटते की दिस इज फाईन यार. या म्हणजे आपण काय असं एकदम खूप मोठं काही खूप असं जबरदस्त करायची. इट जस्ट लाईक समज जर एक मोमेंट येतो तेव्हा नाही का आपण बहुत मस्त समजून घेतो त्या गोष्टी. ओके. आय डोंट नो. इट्स लाईक मी असं नाही म्हणत की विशालचा व्हिडिओ इज वे बेटर. या बहुत जबरदस्त आहे. त्यांनी त्याच्यामध्ये जे काही थॉट्स आणि जे काही सॉंग्स चॉईस केले आहे, इट वॉज रिअली गुड. इट वॉज रिअली नाईस. येस. आणि it is something really good. Yeah, it is way better. पण तरी सांग ना डूड, व्हॉट इज द प्रॉब्लेम? नाही, मी असं म्हणून नाही का, जस्ट लाईक आपण स्वतःला एक प्रकारे असं समज जर मी असं म्हणतो ना तर त्यामुळे काय होईल का स्वतःला आपण एक प्रकारे स्वतःवर जास्त आपण समजू की जस्ट लाईक अपने पास ज्यादा ज्ञान आहे वगैरे.
ओके ठीक आहे, चलो. तुझ्या ह्याच्यातलं हे सांग. बरं ठीक आहे. माझ्या व्हिडिओमध्ये काय आहे की विशालचा दृष्टिकोन, ओके, जस्ट लाईक माझा व्हिडिओ मी बनवला त्यामुळे मला तर आवडणारच आहे. Yes. विशालचा दृष्टिकोन असा होता की अं, त्याच्या ह्याच्यामध्ये जो स्टार्टिंगच्या 1-2 व्हिडिओ मध्ये नाही का त्यांनी, म्हणजे स्टार्टिंगच्या ह्याच्यामध्ये पिंटी असं तो ब्लॅक अँड व्हाईट शेड, आणि देन त्याच्यानंतर मग छोटासा व्हॉइस ओव्हर, आणि देन त्याच्यानंतर सॉन्ग. आय जस्ट लाईक मी भूल भी काय. सॉन्ग चॉईस, पहिलं सॉन्ग चॉईस वॉज रिअली गुड. ओके, आपलं हे वाई जस्ट लाईक असं म्हणलं गेलं ना की आपली सॉन्ग चॉईस बहुतच गंदी आहे, बट डूड हिज व्हिडिओ इज रिअली गुड यार, ट्रस्ट मी. त्याचे व्हिडिओ बहुत जबरदस्त आहे ॲज कम्पेअर टू यू, वे बेटर दॅन दॅट. या तू असं कसं म्हणू शकते की त्याचे व्हिडिओज नॉट सो गुड अँड युअर व्हिडिओ, हे बा. आय डोंट नो डूड, पार्ट ऑफ द थिंग. जस्ट सांगतो या व्हॉट इज एक्झॅक्टली हिज प्रॉब्लेम, काय त्याच्यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल गाण्याची चॉईस वॉज रिअली गुड. जर ॲज अ हॅपी बर्थडे, म्हणजे जस्ट लाईक या म्हणजे अशा ओकेजन साठी हा व्हिडिओ बेस्ट आहे, बेस्ट सुटेबल आहे. इट वॉज रिअली गुड अँड नाईस. ओके, सो बोल ना डूड, बोल ना. या असं मनात ठेवशील ना तर तू असं म्हणशील का तुझे व्हिडिओ बहुत जबरदस्त आहे. बोल. ओके, फर्स्ट थिंग इज दॅट की विशालच्या याच्यामध्ये त्यांनी जे काही बनवलं व्हिडिओ वॉज रिअली गुड. आय लाईक इट. प्रेझेंटेशन वॉज रिअली गुड. सॉन्गचे जे बीट्स होते ते त्याच्यावर सीन चेंज व्हायला पाहिजे किंवा फोटो चेंज व्हायला पाहिजे, ते ऑफ बीट होते, तर ते थोडंसं प्रॉब्लेम झाला. बट समज जर ॲज अ जो बिगिनर, म्हणजे अशा व्यक्तीला धावत आहे ज्यांना याचा फारसा मिनिंग कळत नाही, तर इट विल बी रिली मच फाईन, तेवढं काही हे नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ट्रान्झिशन वॉज वे, काही काही तर खूपच एकदम हे होते, जे की दिसणारी काफी कूल वाटतात. येस, बट समटाईम्स इट्स लुक रिअली डिस्टर्बिंग. ओके, युजली माझ्या ह्याच्यात मी काहीच ट्रान्झिशन ठेवलं नाही. आय जस्ट लाईक फक्त स्केल अप, खतम, या नेक्स्ट स्लाइड. सो आणि मी जेवढे काही हे केले आहे ते एका प्रॉपर बीटवर चेंज केलं आहे. तरी फोटोची चॉईस कशी होती? फोटोज चॉईस वॉज रिअली गुड, या, बट त्याच्यामुळे कसं एक प्रकारे तो ते नाही का ते मेमोरीचा जो पॅक असतो तो तेवढा उघडत नाही यार. यस, म्हणजे जस्ट लाईक जर आपल्याला आता रिसेंटली 1-2 दिवसाच्या अगोदरचे फोटोज पाहायला भेटले किंवा 1-2 महिन्या अगोदरचे, आपल्याला तेवढा काही फारसा इंटरेस्ट येत नाही. बट समज जर आपण 10 वर्ष अगोदरचे फोटो समज जर आपण पाहिले तर वुड वी फील रिअली ग्रेट की आपण कसे होतो आणि काय या वगैरे. बट जस्ट लाईक फॉर दिस ओकेजन जो व्यक्ती पाहणार आहे त्याला यातला फारसा फरक कळणार नाही. ऑब्विसली ही म्हणजे ॲज अ पिंटी और ॲज एनी व्ह्युअर ॲक्च्युली, तर ही वॉज लाईक दॅट की चलो कोई बात नाही. येस, माझ्या व्हिडिओला थोडं समजून घेण्यासाठी कसं करावं लागेल, त्याला थोडंसं नाही का म्हणजे ॲज अ हेडफोन मध्ये ऐकावं लागेल. ओके, त्या जो गाण्याचा जो हे आहे ना, टोन आहे तो काफी लाईट आहे आणि काफी मूडी आहे ऍक्च्युली. येस, इट्स काइंड ऑफ लाईक समथिंग इन्स्पिरेशनल. येस, आणि युजली असे जे ट्रॅक्स आहेत ते फारसे लोकांनी ऐकलेले नाही, त्यामुळे जस्ट लाईक ओके. तर तू असं नाही म्हणू शकत की तुझा व्हिडिओ खूप बेकार आहे आणि त्याचा व्हिडिओ नाही नाही नाही, त्याचा व्हिडिओ वॉज रिअली ग्रेट. विशालचा व्हिडिओ वॉज सो ग्रेट आहे. तुला काही म्हणजे असं हे वाटते का की विशाल मे बी तुझ्यापेक्षा चांगलं काम करतो?
डूड इज जस्ट लाईक ऑब्विसली हे बा एव्हरी फिल्म मेकर पेक्षा अजून काही चांगले फिल्म मेकर आहेत त्यांचे व्हिडिओ अजून जबरदस्त आहे. पण याचा मिनिंग असा नाही आहे की दुसऱ्या फिल्म मेकरनी काम सोडून द्या. नो 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 इट वॉज नॉट दॅट थिंग. ओके बेसिकली इज अ फिल्म मेकर इज अ आर्ट. ओके एक प्रकारे क्राफ्ट आहे. आणि जर सगळेच जण म्हणजे कसं आहे की मी सिम्पल शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणलं ना की हे क्राफ्ट आहे आणि प्रत्येक जण आपल्या स्टाईल नुसार ते करतात. म्हणजे की फिल्म मध्ये आपण एवढे सारे फिल्म बघतो तर आपल्याला त्यातली काही फिल्म आवडते काही फिल्म नाही आवडत राईट. तर जे फिल्म आपल्याला आवडत नाही तर ते फिल्म आपण काय राईट. सो तर ते फिल्म आपल्याला आवडत नाही तर काय त्याचे डिरेक्टर खूप जास्त बॅड डिरेक्टर आहे. नो 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 इट्स काइंड ऑफ लाईक अ वे ऑफ स्टोरी टेलिंग. इट्स नॉट दॅट थिंग. का मी जे विचार करतो ते काफी जास्त ऑफ आहे की समथिंग. तू म्हणला गेला ना तर तू ऍज अ फिल्म मेकिंग साठी जेवढे काही रूल्स बनवले गेले आहेत ते सगळे फॉलो केले आहेत. ओके म्हणजे तू बीटवर सीन चेंज केले आहे. जे काही फोटोची चॉईस आहे ते काफी पुराणी आहे जेणेकरून जो कोणी व्यक्ती बघेल तो त्याला आवडेल ते. ओके आणि या इट्स लाईक दॅट. आणि युजली मी कसं म्हणजे 16:9 रेशो मध्ये करण्यापेक्षा मी 21:9 रेशो मध्ये हे केलंय. जेणेकरून काय की असं फील नाही व्हायला पाहिजे की हा व्हिडिओ खूपच जास्त पुराणा आहे किंवा कारण फोटोज काही पुराणे आहे ना त्यामुळे त्याची क्लॅरिटी इतकी काही चांगली होती नाही. मी त्याला काहीच छेडलं पण नाही जसे आहे तसेच आहे. ओके कारण मला तो त्याचा जो रॉ पण आहे ना तो मला तो थोडासा टिकून दाखवायचा होता. सो या थोड्यावर मला आता थोडी कॉल करायचे सगळ्यांना. ओके सो ऑलराईट दिस इट अँड थँक्यू.